पूजनीय उपस्थित सर्व शिक्षक आणि बालसाधकांना माझा नमस्कार. आता 10 आणि 11 तुमचं 10 ते 14 वयोगट आहे ना. 10 आणि 11 वयोगटाच्या मुलांनी तिकडे 10 आणि 11 आधी सरळ क्लॉकवाईज देन अँटी क्लॉकवाईज. मागे मग मागून पुढे. हात कमरेवर, हात गुडघे जितके उचलता येतील पाय तितके उचलायचे. उचला नुसतं आपल्याला परेड नाही करायची. गुडघ्या पाय उचला जितकं उचलता येईल. चला टाचा वर खाली करा. मागच्याला दिसतंय का? हात पुढे ठेवले सरांनी बघा. निरीक्षण चांगलं करा. शिक्षक कसं करताय त्याप्रमाणे तुम्हाला करायचंय. ठीक आहे. कंबर गोलाकार फिरवा. आधी डावीकडनं उजवीकडे मग उजवीकडून डावीकडे. ठीक आहे. हसायचं नाही. ज्यांना हसायचं त्यांनी बाहेर जा. बाहेर हसून या. काही हसण्यासारखं काही नाही मला वाटतं. समोर बघा, समोर बघा. सर स्वतः फुटबॉल खेळतात आणि शिकवतात तुमच्या सगळ्या मुलांना. एक्सरसाइज करून देतात ते. उजवा पाय फोल्ड करायचा. ठीक आहे. पुढून गुडघे एकमेकांना जोडतील. हात मांड्यांवर आणि कोपरे अंगात लागलेले. कोपरे असे बाहेर नको. सहजतेने अंगाला लागले आणि हात मांड्यांवर. हे झालं काय? वज्रासन. आता मागून बघून घ्या. मागून कसं करायचंय? अंगठ्याला अंगठा जोडायचा आहे. त्याचा बाहेरच्या बाजूला काढायचे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपली सीट आहे. आलं का लक्षात? पायावर पाय घ्यायचं नाही. बरेच मुलं काय करतात? असं पायावर पाय तळवे जे ते एकमेकांच्या ह्याच्यावर घेतात. तसं करायचं नाही. अंगठ्याला अंगठा जोडायचं. ठीक आहे. आणि 2 टाचांच्या मध्ये तुमची सीट आहे. याला कुठला आसन म्हणतात? त्याचे फायदे काय? हात वर करा. हां हां. आणि पचन व्यवस्थित होतं. आणि पाठीचा करा. पाठीचा कडा आपोआप ताट राहतो. त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला कमरेचे आणि पाठीचे विकार होणार नाही. हे एक आध्यात्मिक आसन आहे. याच्यामध्ये बसून तुम्ही ध्यान धारणा जप तप पण करू शकता. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बसून या. आता तुम्ही बसा वज्रासन. चला घ्या. आता या. 1 डावा पाय फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा. 2 उजवा पाय फोल्ड करा. फोल्ड करा. आता अंगठ्याला अंगठा जुळवा आणि हात मांड्यांवर. गुडघ्याच्या वर. गुडघ्याच्या पुढे हात जाता कामा नये. कळलं का? नाही तर जी काही ऊर्जा निर्माण होईल ती जमिनीमध्ये जाईल. आलं का लक्षात? त्यामुळे हात गुडघ्याच्या वर.